आज लग्नानंतर पहिल्यांदाच शंकर्या आणि शितली यांची भेट होणार आहे. चला तर बघूया कोणाच्या जीवाची घालमेल होणार, कोणाच्या हृदयाचे ठोके वाढणार, तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या लवेबल कलाकारांचं. Try. अय माकड तोंड्या, काय टिटवे हा इकडं काय करतोयस? हित वे ही तांदूळ येतोय इकडं हा इष्टीनं हा इष्टीनं तांदूळ येतोय आज. हा ट्रकांचा संपय होय आज. तुला काय करायचं जाके तुझी कामं कर. मी माझी कामच करायला आलंय इकडं. तू कशासाठी आलाय माहित नाही होय मला. कशासाठी आलोय कशासाठी आलाय? कशासाठी आलोय शितलीसाठी आलाय ना? हा? हा? कोण शितली कोण शितली शितली हा 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 ती पार होय ती ओंडगायची तुझ्यावरती होय हा बाबो, एवढी ऍक्टिंग करू नको शंकरा, मरशील, जीव जाईल इकडंच. नाही नाही तिचं काय आणि ती होय हो मग होय अख्ख्या गावाला माहितीये माहेरपणासाठी येते शितली आज. होय होय मग महिन्याभराने येते. तुला माहित नाही वय? नाही मला काय माहित काय नाही माहिती येणार आहे ते? नाही मला कशाला माहित असेल हा मी कशाला मला काय करायचंय ती येऊ दे नाही येऊ दे. सोड की आता. काय सोडू इशय सोड की तिचा. मी कवा धरलाय लग्न झालंय तिचं. अबू शादीशुदा औरत है शंकर्या. जागे आपण कवा सोडला हिस्से आपण नाही आता तो शंकर आहे का वेगळा शंकर आहे आता होय का? हा आपल्याला नाही आता काय सोडलं तवाच आईनं माझ्या 3 स्थळ बघितल्यात माझ्यासाठी. बाबू, हा. 3 बायका घेऊन फिरणार होय तू गावात. 3 बायका असतात का कधी कोणाला एकच ही एकीचं बोलता आलं नाही तुला. 3 बायकांचं कौतुक सांगतोय मला. करणार आहे मी प्रियावर लग्न हा ती चुनखळी होय. हा ती तिच्यावर चुनकेडीवर कर कर लवकर करून टाका. हा करणार लवकर कर बाबा, येऊ नको लवकर कर. करणारच आहे मी मला नका सांगू मला बोलो. टिटवे ए दाताडीच के इथं एसटी स्टँडवर आहेस म्हणून एक सांगतो तुला. एसटी असती का नाही गाडी ती एक गेली का नाही की जाऊ द्याची दुसरी येते. पहिलीच्या माग पळायला लागलं ना का पडाय होत. पण बाकीचे एसटी आहेत की नाही शंकर्या, त्या इकडं तिकडं बाकीच्या गावांमध्ये जातात. ह्या गावात एकच एसटी येते. नेमकी तीच चुकली ना तुझी. गाडी आली गाडी आली. शितले! शितले! बाबू, कशी आहेस? ये, ते राहू दे, मी उचलते. किती दिवसांनी भेटलीस? बारीक झालीस ग, बारीक झालीस. तुला लग्न लय मानवलंय पण. बाबू घाल बघ, बाई पुरीचे घाल बघ कसे वर आले आहेत, गुलाबी गुलाबी झाले आहेत. जिजूने ब्लश लावलाय काय? काय बरी आहेस ना? मी एकदम मस्त आहे बघ. म्हणजे तू गेल्यापासून डोक्याचा ताप लईच कमी झालाय. थोबडफोड आहे तुझं, जास्त बोलतीस. मस्करी केली, लई आठवण काढली तुझी. मला भारी वाटते तुला भेटून. लई मिस केलं तुला. चल चल सगळे वाट बघतायत, घरी जाऊया. मामा तर आहेत ना, एवढी वाट बघतायत तुझी. तुला सांगते काय, शंकर्या आहे का तिथं कुठं? झाडा माग? नाही नाही, ते झाडावरचं वांडर उतरलंय खाली रस्त्यावर. शंकर्या बिंकऱ्या कोण नाही. नाही मी शंकर्याला बघितलं. नाही ग, शंकर्या नाही आहे. शंकर्याच आहे. शंकराच आहे. शंकर्या, अय शंकर्या, कोण आहे? बघितलंय मी तुला. कोण आहे कोण बघितलंय मी. शितले शंकर्या, बरं आहेस का? बरं आहे म्या. कशी आहेस? मी बरी आहे. चांगलं आहे. दुकान कसं चाललंय तुझं? हा मस्त चाललंय. आत्या काय म्हणती, बरी आहे का?
हा बरं आहे आय पण मस्त आहे एकदम हा मस्त सगळं चालू आहे चाललंय. त्याचं हा. अगं, लय मस्त आहे बघ, तांदळाची गोणी ना एसटीने येणार आहे त्याच्यासाठी थांबलाय तो तूच दिली कंडक्टरला दिली मी कधी gift दिली? म्हणून मगाशी दिली मग कशी दिली होय? मग आता कशाला जा की दुकानावर काम कर की तेल विक्या तुझं थोबाड बंद कर की मी बंद करते तू जा की दुकानावर मी जाईन नाही तर काय पण करीन थोबाड बंद ठेव कळलं ना बोलते ती कशी करते हा? चल जाऊया चल येते आई किशीतले बोल की चाय पिणार का चाय तिच्या घरी ते साखर चायपत्ती सगळं आहे ऊसाचं शेत आहे शितलीचं हे काय तुला माहित नाही वय चल मामा लई वाट थोबाड वाईज बघतो बंद ठेव की थोबाड बंद ठेव की वाईज जरा तुझं काय झालं कशाला मध्ये मध्ये बोलते मग तुला काय झालं इकडं तुला काय झालं मग थोबाड बंद ठेव म्हणजे चाय आता विचारायला पाहिजे बाबा पाहुणे आहे पहिल्यांदा आली आहे पागल बिगल झालायस का पहिल्यांदा कुठं पिंट्याकडे आपण दोघांनी किती वेळा चहा प्यायला नाही नाही तसं नाही म्हणजे आता तू पहिल्यांदा आलीस ना लग्न करून पहिल्यांदा आली आहेस ना. लग्नानंतर जेव्हा गेली लग्न करून एक सारखं लग्न करायला पाहिजे थोबाड पण ठेव की वाईज अच्छा, लग्न करून आली तर तेच म्हणणार ना मला चहा प्यायचा आहे 2 मिनिट पिऊ शकतोय पिंट्या 2 चाय दे आणि मी काय थोबाड बघूय तुमचं आम्ही सापाला दूध पण पाजत नाही आणि चाय पण पाजत नाही ऐ पिंट्या एक दुधाचा कडक स्पेशल चाय मार माझ्यासाठी चल स्पेशल कशाला पाहिजे मग स्पेशल पाहिजे होय स्पेशल पाहिजे मी भरते पैसे काय एवढं त्याच्यात पैशाचं काय नाही ग हे असंच मजाक मध्ये तिला बोलत असतो मी ते माहित आहे मला तुमचं हा. घी शिवली तुला पाहिजे ती घी हे ग शिवले ऐक ना 8 क्रीम रोल दे 8 नान खटाई दे आणि 12 खारी दे मला काय भस्म्या झालाय तुला मग तू भस्म्या तू बोललास ना घे म्हणून बघ गशीतले कसं घे बोलतोय. घे दे की लवकर काय लगेच देशील बाई थोडा वेळ घे की आणि बनवलेला चाय कुठं देतोय नवीन बनवून दे थोडा वेळ घे की सॉरी उत्सवाला गाणं गोत सारं. खा क्रीम रोल खा लय उकळतंय पटापट बोल शितले कशी आहेस ग मी बरी आहे शंकर्या तू कसा आहेस हा मी पण मस्त आहे आणि तुझं कसं चाललंय नवीन घरी मस्त चाललंय माझ्या सासरी आमचं लय मोठं घर आहे ना खटल्याचं घर आहे आमचं हा. हा सकाळी 4 वाजता आमच्या घरी मला उठावं लागतंय आमच्या सासरी सकाळी 4ला सकाळी 4 वाजता उठावं लागतंय नवरा काय दूधवाला आहे होय तुझा पागल आहेस काय मोठा ऑफिसर आहे माझा नवरा हा लय प्रेम करतोय माझ्यावर माझ्या हातची चाय लय आवडती त्याला हा मी आता त्याच्यासाठी चाय बनवते ते काय करतात आता कपात आहे का नाही कपात चाय टाकल्यानंतर आधी माझ्या भट्टाला लावते ती मग माझ्या भट्टाला लावल्यावर मग स्वतःच्या भट्टाला लावते ती आणि म्हणते ती आता गोड लागतोय चहा असे आहे ते आमचे हे चाबरा आहे ती रोमॅन्टिक म्हणतात त्याला डोंबलाचं रोमॅन्टिक चाबरा आहे ती हे असं असतं हे कुठं हा बायकोला म्हणलं वाईच वटलाव कपाला मग ती म्हणणार आता घोटानं झाला चा गोड नाटक आहेत सगळे नाही असंच असतंय तुला सांगतो 6 महिने थांब हा. 6 महिन्यानं वाईच इतबर जरी साखर कमी झाली का नाही कसा गडी कप फुडतोय बघ घरात करपतय चाय करपतय लक्ष दे की भांड लागतंय की नाही आमचे हे लय चांगले आहेत लय लाड करतात माझे सगळे लाड करतात घरातले आमच्या घरी सगळे भारी आहे ती माझ्यावर लय जीव टाकतात ती आणि आमचा शार्दूल नुसता माझ्या माग करत असतोय कोण शार्दूल पाळणा हल्ला काय मेंटल झालाय सोय महिनाभरात कुठं पाळणार तू हा महिन्याभरात नाही हल्ला जावेचं पोरग आहे आमच्या जावेचं पोरग आहे ते काय घे? माझ्या माग काय काकू घे काकू काय? म्हणता येत नाही त्याला कुक्कू कुक्कू म्हणताय मला कुक्कू मला हे पाहिजे कुक्कू मला ते पाहिजे असं म्हणतंय ते सगळं तूच करते होय? मीच करते सगळं त्याला बी सकाळी 7ची शाळा असते ना व मग त्याचा डबा करते त्याला आंघोळ पांघोळी घालते त्याला चाय खारी भरवते सगळं मी करते आमच्या घरी सगळे म्हणते ती जसं काय तुझं गेल्या जन्मीचं लेकरूच आहे शार्दूल होय झनाटा द्यायला पाहिजे सारथल्याला त्याला झनाटा दिला पाहिजे त्याचं डोकं नाही ती
तुझ्या जावचं डोकं आहे, त्याच्या आईचं डोकं आहे. म्हणजे कसं कुकू 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 करत तुझ्या मागं येईल, मग सगळी कामं त्याची तू करणार. आई बसल तिकडं महाराणीगत खात आहे का नाही. त्या शारदल्याला झनाटा दिला पाहिजे. परत आला ना तुझ्याजवळ बियाण्याचं मुस्काट फोड. आणि तेवढं न करूस, गप आलं ना तरी पण मुस्काट फोडल्यावर असं हित्त धर हित्त पोटाला असा खचून चिमटा काढ गपचूप, कुणाला कळायचं नाही. रडू दे त्याला बियाण्याला. मला आवडतोय शार्दुल्या. तुला बी आवडायची की लहान पोरं. आता काय झालं तुला तेव्हा लगेच रागावलायस एवढा तो? कशाला कुकू 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 करायचं. स्वतःची पोरं असतील तर गोष्ट वेगळी आहे. दुसऱ्याची पोरं आपण कशाला सांभाळायची. आपलं पोर असतं ना शिकले. चुकून बोललो. मंडळी, अगं अगं आई म्हणणाऱ्या लेकरानं आज पुन्हा एकदा घेतलाय नवा ध्यास. त्याचा नेहमीप्रमाणे होणार आहे त्याच्या बापाला त्रास. जो त्रास दाखवला आपल्या समोर येत आहेत विनोदाशी डबलडेकर, प्रसाद खांडेकर, कोकण कोहिनूर, ओंकार भोजने आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेरा. हॅलो, ते तुम्ही ते हे आहे ना ते काय, एक मिनिट हा, ते काय आपण सांगितले पुस्तकासाठी? ग्राफिक डिझायनर. हा हा, ऐका ना, ते तुम्ही डिझायनर आहे ना. हा, ऐका ना, ते पुस्तकाचं पहिलं पान आहे ना, तेवढं पाठवता का? हा, अच्छा, त्याला मुखपृष्ठ म्हणतात. अच्छा, हा तेच हा, ते तेवढं पाठवा. हा, आणि ते मागचं पान असतं बघा, ते त्याला काय म्हणतात? आई, मालपृष्ठ. हा हा, तर ते मालपृष्ठ आहे ना, ते पण अच्छा, हो का? बरं दोन्ही पाठवा. हा हा, चालेल. हो हो हो, बाय. हा हा, मला पृष्ठ म्हणतात त्याला, असं म्हणाले ते. मालपृष्ठ काय? अगं आई, काही बोलायला लावतोस का रे लेकरा मला? आई, अगं मालपृष्ठ मलपृष्ठ एकच झालं. हो हो, अगं ही आपल्या भाषेची मजाच आहे. हा काय? बघ आता, हा. आता मला सांग, हा. काही जण चाय म्हणतात, हा. काही जण चहा म्हणतात. मी चाय बोलते. पण पेयच आहे ना ते. हो. काही बदलतं का? नाही बदल. आता काही जण लाईट गेली म्हणतात, हा. काही जण लाईटी गेल्या, मी लाईटी गेल्या बोलते. काही जण असंही म्हणतात, ए चल चल अंधार झालाय पटकन आवर. तुला मग त्याच लायकीचा आहेस, बापाचा मार खा. अगं आई, म्हणजे अंधार पडत आल्यानंतर रस्ता दिसणार आहे ना आपल्याला घरी जायला, म्हणून पटपट आवर असं. हा, अगं मग आई हा. कसं आहे ना, आपली मराठी भाषेचं हे सौंदर्यच असं आहे. हा. पण आई, आता बघ कसं आहे, हा, मला ना याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचंय. अच्छा. हा, त्यामुळे तू जरा प्लीज हे सगळं आत करतेस का? हा. हा, काय होतं, काय कसं आहे हा. ना, आपलं ते झुपकेदार मिशांचं वादळ एकदा घरी आलं की आपली घरातली शांतता डायरेक्ट घटस्फोट मागायला सुरुवात करते. डायरेक्ट मीटिंग बसवते. तिला नांदायचंच नसतं. काय बोलतोस? बाहेर भेकडासारखं जगायचं आणि घरी येऊन आपल्या स्वतःच्या मुलावर उद्वेग काढायचा. उद्वेग, आई, उद्वेग? फ्लो मध्ये कसले शब्द सुचतात मला. उद्वेग म्हणजे तुला सांगतो आता काय, उद्वेग म्हणजे राग. कळते तुला आई? म्हणजे आता याच अर्थाचे काही आणखी शब्द आहेत. म्हणजे आता जर मला याच अर्थाचं वाक्य बोलायचं असेल तर मी काय बोलेन की बाबा चिडतात, बाप भडकतो, बापाला खूप मस्ती आहे, बापाला खूप चरबी आहे. बरोबर. आईला भाषा सौंदर्य पटवून देत होतो. आई, माझे जनक आले. जनक आले नाही, बाबा आले असं म्हण. आई, जनक म्हणजेच बाबा. हा काय? ज्यांची जनुके आपल्यात आहेत ते आपले जनक. अच्छा. बर. जणू काही सगळंच आपल्याला जमतं असं ज्यांना वाटतं ते जनक. आणि आई, जनक नावाचा राजाही होऊन गेला एक. काय चाललंय आज काय नवीन मांडलंयस? आल्या काय चाललंय? काय चाललंय? आता तोंड उघड. काय चाललंय? बाबा, आता आलात ना तुम्ही, बसा ना जरा. या मनुष्याकडे ना संयम नावाची गोष्टच नाहीये. बसा ना जरा. आल्या आल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत तुम्हाला. मारू नका, मारू नका, मारू नका. काय चाललंय? याला संयम म्हणतात. तुझा ऑफ स्पिन मी एकदम मोडतो की नाही बघ. काय चाललंय? बसा ना, बसा ना. काय चाललंय सांग. हा, मी बसलो. मी पाणी देते मी. सांगतो बाबा, तुम्ही आधी बसा. निवांत बसा. हे घे पाणी पे. मी इथे बसू ते बरं. नको, चालेल, मी कम्फर्टेबल आहे.
मी ऑटोमोबाईलग्राफी लिहितोय. काय काय लिहितोयस? ऑटोमोबाईलग्राफी. म्हणजे हा. सच इनलिटरेट पीपल गॅदर अराउंड मी. आय एम फेड अप. म्हणजे काय? मारू नका मारू. म्हणजे काय ऑटोमोबाईलग्राफी म्हणजे ओ बाबा, ऑटोमोबाईलग्राफी म्हणजे काय? आत्मचरित्र. काय लिहितोय हा? आत्मचरित्र. ए माकडा ए समजून घे मुद्दा काय आहे की ज्यांनी ज्यांनी आत्मचरित्र लिहिलंय ना ते आयुष्यात काहीतरी बनले आहेत. त्यांनी त्यांच्या लहानपणी बालपणी काहीतरी भोगलं, मग आयुष्यातल्या संघर्षातून त्यांनी प्रेरणा घेतली, काहीतरी बनलेत आणि मग आत्मचरित्र लिहिलंय. मग काय? मग मी कमी भोगलंय? तू काय भोगलंयस? हेच वाक्य आहे ना तुमचं. रडू नको रे लेकरा, मला रडू नाही भगवत तुझं. आई, बस बस. रडत नाहीये, पुढे काय बोलायचं ते आठवतोय. रडत नाही नाहीये. नाही नाही, इथं सगळं लक्षात आहे माझ्या. काय कमी भोगलंय मी? काय कमी भोगलंय? पण नाही, मला बोलून दाखवायचं नाही. आलिया भोगाशी, रणवीरशी लग्न केल्याशी. बापरे, मारू नका. हे काय? हे कुठली म्हण आहे? काय हा? हे असंच मला मारण्याऐवजी जर माझ्या अशा छोट्या छोट्या विनोदांना प्रोत्साहन दिलं असतात ना, तर आज माझ्यातला मोठा विनोदी लेखक घडला असता. बापरे. पण नाही, तुम्हाला वेळोवेळी माझे प्रयत्न आणि माझे विनोद चेचायचेच होते. हरकत नाही, हरकत नाही. पण माझ्याबद्दलचा उत्साह तुम्ही जर ठेवला असतात ना, तर मी आज काहीतरी बनू शकलो असतो. खरे, मला माझ्या मुलाच्या बाबतीत कधीच उत्साह दाखवला नाही. नको त्या वेळी नको त्या ठिकाणी बरोबर या माणसाच्या उत्साहाला ऊत येतो. काय बोलतेस लेकासमोर? तुला कळतंय जरा? बोलायला लावू नका. नाही येत तुमच्या उत्साहाला ऊत. शांत येत नाही का त्याच्या समोर नको काय बोलायचं. चुकीचं बोलते माझी आई? काय चुकीचं बोलते सांगा ना. आई, आई, ओ लेकरा. अगं आई, अरे लेकरा, बोल माझ्या सोन्या. माझ्या आयुष्यातलं पहिलं खोटं ओ. मला या माणसाने बोलायला लावलं. तुला आठवते आई? हो. आई, मी अवघ्या 12 वर्षांचा होतो. ओ. मी अवघ्या 12 वर्षांचा होतो आणि आपण बसने प्रवास करत होतो. हो. तेव्हा मला यानं फक्त हाफ तिकीट लागावं म्हणून काय सांगितलं? काय? या माणसाने मला सांगितलं की तुझं वय 8 वर्षे असं सांग. त्या क्षणाला माझी सत्यासोबतची कास तुटली. आणि तेव्हा हे पकडले गेले होते, मला चांगलं आठवतंय. बेटा, एक चीज ध्यान में रखना. ओ माय गॉड. जिंदगी में 3 चीजें कभी नहीं छिप सकती. सूर्य, चंद्र और सत्य. ए दरिद्रांची शिवगामी, कुठे त्याच्या नादी लागतेस? माझं लेकरू, त्याला जर तुम्ही वेळेस त्याचं कौतुक केलं असतं ना, तर आज कुठच्या कुठे गेलं असतं. मुळात नाही, ह्याच्या जन्माच्या 9 महिने आधी मी गुपचूप पांघरून घेऊन झोपलो असतो ना, तर हा कुठेच नसता. तुम्ही आणि गुपचूप पांघरून घेऊन आता गप्प तू. बोलायला लावू नका. ठीक आहे. नाही आई, त्यांना बोलू दे. आज जे बोलायचं त्यांना बोलू दे. पण बाबा तुम्हाला एक गोष्ट सांगतो. इथून पुढे मला कोणाच्याच आधाराची, शिड्यांची गरज नाही आहे. आई, दुसरं कठीण वाक्य बोलायला जातोय मी. माझं बाळ. सीढ़ियां तो उनको मुबारक रहे हा? जिन्हें जाना है छत तक. सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है. मेरी मंजिल तो आसमान है, मुझे मेरा रास्ता खुद बनाना है. ए पिल्ल्या, लेकरा, बाळा, ठरव ना तुला हिंदीत लिहायचंय की मराठीत लिहायचंय. हा? सोन्या, ठरव ना. आणि तुम्ही हो, जरा कौतुक करा लेकराचं. एकदा बघितलंय त्या पुस्तकात त्याने काय लिहिलंय, काय लिहायचंय? मला हा? पाहायचंच आहे, मला हा, वाचायचं. दे, कुठे काय दे, लिहिलंय दाखव. लेकरं, दे रे, दे बाळा. पुस्तक नाही आई, रफ हा, आहे. ते काय लिहिलंय ते दाखव. काय? दाखव तुझ्या बापाला एकदा दाखव. नाव काय ठरवलंयस पुस्तकाचं? नाव काय ठरवलंयस पुस्तकाचं? अगं आई, आणि साइन कॉस थिटा. आणि मी आणि माझा वाया गेलेला बालपणीचा मित्र दत्तू. बर, आणि माझे बाबा. ठीक आहे. आणि आमचा संघर्ष. हे नाव आहे. आणि आमचा अखंडित सुरू असलेला प्रवास. झालं? उमगलेलं आत्मचरित्र. एवढं मोठं नाव आहे. बाळा, अजून 2 ओळी लिहिल्यास ना पुस्तक तयार होईल.
गेला बाजार किमान स्किट तयार होईल. तुझ्या बापाने एवढं मोठं नाव ठेवलं होतं पुस्तकाचं. बापाने काय लिहिलंच नाही तर नाव कसं ठेवलं? मारीन मारीन तुला मारीन सांगतोय. मारीन मी. याला समजावून ठेवा आधीच तुम्ही सांगतोय. वाचा ना ते वाचा. आणि तुम्हाला कळतंय का माझं लेकरू इतकं मोठा आत्मचरित्रकार होणार आहे ना, त्याची प्रस्तावना कोणी लिहिली आहे माहितीये? कोणी? चंद्रकांत कुलकर्णींनी. ते लिहिणार आहेत याची प्रस्तावना पुस्तकाची. कोण लिहिणार आहे प्रस्ताव? चंद्रकांत यांना ते पण माहित नाही. चंद्रकांत कुलकर्णी. मला माहितीये ते चंदू सर. हा तेच मोठे लेखक नाटककार दिग्दर्शक ते. कोण? चंद्रकांत कुलकर्णी हा सर लिहिणार त्यांनी आहेत? केलं होतं फोन केला होता ना. मी सरांना फोन केला होता. फोन केला होता. हो. काय बोलले सर? काय बोलले? फक्त तेच बोलले. बोलले 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 आणि फोन ठेवून दिला. कशासाठी फोन केलाय, कोणी फोन केला काहीच विचारलं नाही. आई, हे महान लोक असेच असतात. हो, आता मी विचार करतोय प्रशांत दळवी सरांना फोन करू काय? नको रे नको. खूप मोठी माणसं आहेत ती. या तुझ्या फालतू पुस्तकाला त्यांना प्रस्तावना लिहायला सांगून त्यांचं नाव नको खराब करूस. खूप चांगलं काम करतात ते. अहो तुम्ही वाचा ना ते काय लिहिलंय ते प्रकरण सगळी. वाचतो ना मी. हा. प्रकरण वाचतो. ते पुढे लिहिले पहिलं प्रकरण. करते मी आहे ना. प्रकरण पहिले. मी आणि माझे साइन कॉस थिटा. या प्रकरणात मी माझ्या शालेय जीवनाचा आढावा घेतलाय. काय? प्रत्येक वेळी रिॲक्शन द्यायला पाहिजे का? पुढचं वाचा ना. कोण छापणार आहे तुझं फालतू पुस्तक? हा? कोण छापणार आहे? कोण छापणार म्हणजे आपला सलीम झेरॉक्सवाला. एक मिनिट. त्यांनी पूर्ण जबाबदारी घेतली माझ्या पुस्तकाची. कोण? अहो, आपला सलीम झेरॉक्सवाला. ए ओंग्या ऐका ए पुढे ओंग्या हा, कोण आलं? अय दत्त का ओंग्या एक मिनिट. ही चिचुंदरी गाली इथे आता.